या लेक्चरमध्ये आज आपण जी के बघणार आहोत आणि त्यामध्ये महाराष्ट्राबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर चला बघूया। महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 1 मे 1960 या दिवशी। महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे आहेत, पण स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते। स्थापनेवेळी 26 जिल्हे आणि सध्या 36 जिल्हे आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्थापनेच्या वेळी 4 प्रशासकीय विभाग होते, तर सध्या प्रशासकीय विभागाची संख्या ही 6 आहे। 1960 मध्ये प्रशासकीय विभाग 4 प्रशासकीय विभाग होते। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत। दोन नवीन निर्माण प्रशासकीय विभाग झाले, ते म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग आणि नाशिक प्रशासकीय विभाग। स्थापना महाराष्ट्राची 1 मे 1960। स्थापनेवेळी एकूण 26 जिल्हे, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। 1960 मध्ये प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग, सध्या प्रशासकीय विभाग आहेत 6 प्रशासकीय विभाग। त्यामध्ये अमरावती आणि नाशिक हे 2 नवीन प्रशासकीय विभाग नंतर स्थापन झाले। स्थापनेवेळी 26 जिल्हे होते, तर आता आपण बघू 26 जिल्हे आधी होते स्थापनेच्या वेळेस आणि सध्या जिल्हे आहेत 36, तर 10 जिल्हे कोणते नवीन निर्माण झाले त्याबद्दल माहिती बघू। नवीन 10 जिल्हे कोणते निर्माण झाले, तर त्यामध्ये 1 मे 1981 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरमधून जालना जिल्हा निर्माण झाला। रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरमधून जालना जिल्हा वेगळा झाला। 1 मे 1981 ला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाला, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधून जालना जिल्हा वेगळा झाला। तर त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री हे होते AR अंतुले। तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुले। त्याचप्रमाणे 16 ऑगस्ट 1982 ला 16 ऑगस्ट 1982 या दिवशी धाराशिव मधून लातूर जिल्हा वेगळा झाला। धाराशिव मधून लातूर वेगळा झाला। आणि त्याचप्रमाणे 10 दिवसानंतर 26 ऑगस्ट 1982 या दिवशी चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा वेगळा झाला।
त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते बाळासाहेब भोसले. 16 ऑगस्ट 1982 या दिवशी धाराशिवमधून लातूर जिल्हा वेगळा झाला आणि 26 ऑगस्ट 1982 या दिवशी चंद्रपूरमधून गडचिरोली वेगळा झाला. त्यावेळेस मुख्यमंत्री होते बाळासाहेब भोसले. हा 27वा जिल्हा निर्माण झाला. त्यानंतर हा 28वा जिल्हा ठरला. हा 29वा जिल्हा झाला आणि हा 30वा जिल्हा झाला. आधी होते 26 जिल्हे, नंतर झाले 36 जिल्हे. यानंतर 4 ऑक्टोबर 1990 या दिवशी बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर वेगळा झाला. चार ऑक्टोबर 1990 या दिवशी बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर वेगळा झाला. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते शरद पवार. हा 31वा जिल्हा ठरला. यानंतर 1 जुलै 1998 या दिवशी 1 जुलै 1998 या दिवशी अकोल्यामधून वाशिम आणि धुळ्यामधून नंदुरबार वेगळा झाला. अकोल्यामधून वाशिम आणि धुळेमधून नंदुरबार. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. हा 32वा जिल्हा ठरला आणि हा 33वा जिल्हा ठरला. 4 ऑक्टोबर 1990 मध्ये बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर वेगळा. तत्कालीन मुख्यमंत्री होते शरद पवार. हा 31वा जिल्हा ठरला. त्यानंतर 1 जुलै 1998 ला अकोल्यामधून वाशिम जिल्हा आणि धुळ्यामधून नंदुरबार जिल्हा. अकोल्यामधून वाशिम जिल्हा 32वा जिल्हा ठरला. धुळेमधून नंदुरबार 33वा जिल्हा ठरला. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. यानंतर 1 मे 1999 या दिवशी एक मे 1999 या दिवशी परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्हा वेगळा झाला. परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया. त्यावेळेस मुख्यमंत्री होते नारायण राणे. आणि यानंतर 1 ऑगस्ट 2014 या दिवशी ठाणेमधून पालघर जिल्हा वेगळा झाला. ठाणेमधून पालघर. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. हा 36वा जिल्हा ठरला. हा 35वा आणि हा 34वा. 1 मे 1999 ला परभणीमधून हिंगोली जिल्हा वेगळा झाला. हा 34वा जिल्हा ठरला. त्यानंतर भंडाऱ्यामधून गोंदिया जिल्हा वेगळा झाला. हा 35वा जिल्हा ठरला. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते नारायण राणे
आणि त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 या दिवशी ठाणेमधून पालघर जिल्हा वेगळा झाला, हा 36वा जिल्हा ठरला. त्यावेळेस मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत बघू महाराष्ट्राबद्दल. क्षेत्रफळ, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. 3,07,713 चौकी. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो, देशात 3रा क्रमांक लागतो. 3रा क्रमांक. यामध्ये पहिला क्रमांक राजस्थानचा, 2रा क्रमांक मध्य प्रदेश आणि 3रा क्रमांक महाराष्ट्र. महाराष्ट्राने एकूण देशाच्या 9.36% इतके क्षेत्रफळ व्यापले आहे. देशाच्या 9.36% क्षेत्र व्यापले आहे. देशाच्या एकूण 9.36% इतके क्षेत्र व्यापलेले आहे. यानंतर क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठे असणारे 5 जिल्हे बघू. सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे पहिले 5 जिल्हे. यामध्ये अहिल्यानगर, दुसरा नंबर लागतो पुण्याचा, 3रा नंबर नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे पहिले 5 जिल्हे. सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातील तो म्हणजे अहिल्यानगर, त्यानंतर पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे पहिले 5 जिल्हे. यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवता येईल. हे जिल्हे कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी बघा. अहिल्यानगर, अहिल्याताई, पुणे पूर्ण, नाशिक नारळ, सोलापूर सोल, गडचिरोली गड्या. अहिल्यानगर अहिल्याताई, पूर्ण पुणे, नारळ नाशिक, सोल सोलापूर, गड्या गडचिरोली. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं तर कसं ठेवायचं. अहिल्याताई म्हणजे अहिल्यानगर, पूर्ण पुणे, नारळ नाशिक, सोल सोलापूर, गड्या गडचिरोली. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे पहिले 5 जिल्हे. आणि आता यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे पहिले 5 जिल्हे. कमी क्षेत्रफळ असणारे पहिले 5 जिल्हे. यामध्ये पहिला क्रमांक लागतो मुंबई शहर, मुंबई उपनगर, दुसरा क्रमांक लागतो मुंबई उपनगर, तिसरा क्रमांक लागतो भंडारा, चौथा क्रमांक लागतो ठाणे आणि 5वा क्रमांक लागतो हिंगोली.
कमी क्षेत्रफळ असणारे महाराष्ट्रातील जिल्हे. त्यामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ आहे मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं असलं तर एखादी ट्रिक लागू शकते. त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, भा म्हणजे भंडारा, ठाणे आणि हिंगोली. भा ठा ही. म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर भा भंडारा, ठाणे, हिंगोली. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली. याच्यावरून लक्षात ठेवा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पहिले मुंबई शहर, दुसरे मुंबई उपनगर, त्यानंतर भा भंडारा, ठाणे, हिंगोली. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. यानंतर क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा क्रम बघू आपण आता. प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग. आणि तिसऱ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तो म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग. चौथ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे नागपूर प्रशासकीय विभाग. पाचवा क्रमांक लागतो अमरावती प्रशासकीय विभाग. आणि सहावा क्रमांक लागतो कोकण प्रशासकीय विभागाचा. प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि सहावा क्रमांक लागतो कोकण प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय विभाग तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान प्रशासकीय विभाग म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा. सर्वात मोठा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा येतो बीड जिल्हा. आणि सर्वात लहान जिल्हा येतो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर मधील तो म्हणजे हिंगोली जिल्हा. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग. यामधील क्षेत्रफळाच्या नुसार सर्वात मोठा जिल्हा छत्रपती संभाजीनगर मधील क्षेत्रफळाच्या नुसार सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा. आणि याच प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. त्या 8 जिल्ह्यापैकी सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा बीड जिल्हा आणि सर्वात लहान क्षेत्रफळानुसार जिल्हा तो म्हणजे हिंगोली जिल्हा. यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय क्रमांक दुसरा लागणारा नाशिक प्रशासकीय विभाग. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 2 नंबरचा प्रशासकीय विभाग म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. तर नाशिक या प्रशासकीय विभागातील
क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा तो म्हणजे नंदुरबार जिल्हा. नाशिक प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा नंदुरबार जिल्हा. नाशिक प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आहेत. त्यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि सर्वात लहान जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. यामध्ये या नाशिक प्रशासकीय विभागातील हा जो अहिल्यानगर जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा, हा नाशिक प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा तर आहेच क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे. अहिल्यानगर हा जिल्हा नाशिकमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा तर आहेच, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे. यानंतर पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा पुणेच येतो आणि त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा हा कोल्हापूर येतो. कोल्हापूर. पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा पुणे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा कोल्हापूर. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. यानंतर क्रमांक लागतो तो नागपूर प्रशासकीय विभागाचा. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे तो गडचिरोली जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा आहे तो भंडारा जिल्हा. नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली जिल्हा, त्याचप्रमाणे नागपूर प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. नागपूर प्रशासकीय विभागामधील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. यानंतर क्रमांक लागतो अमरावती प्रशासकीय विभागाचा. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे तो यवतमाळ जिल्हा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा आहे तो वाशिम जिल्हा. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ जिल्हा, तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा वाशिम जिल्हा. यानंतर कोकण प्रशासकीय विभाग. कोकण या प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर जिल्हा आहे. कोकण प्रशासकीय विभाग यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान जिल्हा तो म्हणजे मुंबई शहर जिल्हा. यानंतर थोडी लोकसंख्येबद्दल माहिती बघू. लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11.24 कोटी इतकी आहे. 11.24 कोटी इतकी. 11,23,72,972 इतकी आहे 9व्या वर्गाच्या स्टेट बोर्डनुसार. अप्रॉक्सिमेटली बघितल्यास 11.24 कोटी इतकी आहे.
एकूण भारताच्या 9.29% लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते. भारताच्या 9.29% लोकसंख्या. भारताच्या एकूण 9.29% लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 कोटी 2011च्या जनगणनेनुसार. सर्वाधिक लोकसंख्या असणारे महाराष्ट्रामधील जिल्हे. सर्वाधिक लोकसंख्या. सर्वाधिक लोकसंख्या असणारा महाराष्ट्रातील जिल्हा म्हणजे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यानंतर क्रमांक लागतो पुणे जिल्ह्याला आणि त्यानंतर क्रमांक लागतो मुंबई उपनगर या जिल्ह्याला. सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे ठाणे, पुणे आणि मुंबई उपनगर. यानंतर सर्वात कमी लोकसंख्या. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारे जिल्हे आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर गडचिरोली जिल्हा आणि तिसरा क्रमांक लागतो हिंगोली जिल्हा. सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे. सिंधुदुर्ग सर्वात कमी लोकसंख्या कुठले? सिंधुदुर्ग, त्यानंतर गडचिरोली आणि तिसरा क्रमांक लागतो हिंगोली जिल्ह्याला. सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे. सर्वाधिक लोकसंख्या आहे ठाणे 1 नंबर, त्यानंतर क्रमांक लागतो पुणे जिल्हा आणि त्यानंतर लागतो मुंबई उपनगर. सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा हा कोकण प्रशासकीय विभागामधलाच आहे, ठाणे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात लोकसंख्या कमी असणारा जिल्हा हा सुद्धा कोकण प्रशासकीय विभागातला आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर 355 + 3 म्हणजे एकूण 358. तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत आणि किती जिल्हे आहेत ते बघू. छत्रपती संभाजीनगर, या प्रशासकीय विभागामध्ये आणि जिल्हे. पहिल्यांदा तालुके बघू कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती आहेत. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 76 तालुके आहेत. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 64 तालुके आहेत. नागपूर 64 तालुके आहेत. आणि त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये 58 तालुके आहेत. पुणे प्रशासकीय विभाग या ठिकाणी 58 तालुके आहेत. यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग या ठिकाणी 56 तालुके आहेत. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी 54 तालुके आहेत. आणि कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी एकूण 47 तालुके आहेत. छत्रपती संभाजीनगर एकूण 76 तालुके. सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग एकूण 76 तालुके आहेत.
2 नंबरचा प्रशासकीय विभाग ज्यामध्ये सर्वाधिक तालुके आहेत त्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभाग एकूण 64 तालुके आहेत. त्यानंतर क्रमांक लागतो पुणे प्रशासकीय विभागाचा, यामध्ये 58 तालुके आहेत. यानंतर क्रमांक लागतो अमरावती प्रशासकीय विभागाचा, इथे 56 तालुके आहेत. आणि नंतर क्रमांक लागतो नाशिक प्रशासकीय विभागाचा, या ठिकाणी 54 तालुके आहेत. आणि त्यानंतर क्रमांक लागतो कोकण प्रशासकीय विभागाचा, यामध्ये एकूण 47 तालुके आहेत. जिल्ह्याचा क्रम बघू तर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. यानंतर दुसरा क्रमांक लागतो जिल्ह्यानुसार, तर कोकणात एकूण 7 जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोकणच आहे. जिल्ह्यानुसार विचार केला तर सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगरच आहे, पहिला नंबर लागतो. आणि त्यानंतर दुसरा नंबर लागतो कोकण प्रशासकीय विभागाचा, या ठिकाणी 7 जिल्हे आहेत. आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. या प्रशासकीय विभागाचा तिसरा क्रमांक लागतो. या ठिकाणी कोकण प्रशासकीय विभाग तालुक्याच्या दृष्टिकोनातून सर्वात कमी तालुके असणारा सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग आहे. आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नंबर 2चा तालुके असणारा प्रशासकीय विभाग आहे. या ठिकाणी 7 जिल्हे येतात आणि तालुक्यांचा विचार केला तर 47 तालुके येतात. आणि सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग हा संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे, या ठिकाणी 8 जिल्हे येतात. तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 7 आणि तालुक्यांची संख्या येते 47. यानंतर पुणे, अमरावती आणि नाशिक या तिन्ही प्रशासकीय विभागामध्ये 5-5 जिल्हे येतात. सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, यामध्ये किती तालुके आहेत? 76 तालुके आहेत. आणि सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग हा सुद्धा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, यामध्ये 8 जिल्हे आहेत. यानंतर सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग तो म्हणजेच कोकण प्रशासकीय विभाग, यामध्ये 7 जिल्हे आहेत. आणि त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग, या ठिकाणी 64 जिल्हे आहेत आणि 64 तालुके आहेत आणि 6 जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून 3 नंबरचा प्रशासकीय विभाग. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग 58 तालुके आणि 5 जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभाग 56 तालुके आहेत आणि 5 जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभाग, यामध्ये 54 तालुके आणि 5 जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभाग, या ठिकाणी 47 जिल्हे आणि 47 तालुके आणि 7 जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभाग 47 तालुके आणि 7 जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग. सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. आणि दुसरा क्रमांक लागतो कोकण प्रशासकीय विभागाचा, या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. नागपूर, पुणे आणि अमरावती. नागपूर, पुणे, अमरावती. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. म्हणजेच जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नागपूर, अमरावती आणि नाशिक 5-5 जिल्हे तिन्ही प्रशासकीय विभागामध्ये आहेत. सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता आहे? सर्वाधिक 16 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, नांदेड आणि यवतमाळ. सोळा तालुके असणारे जिल्हे, सर्वाधिक तालुके या 2 जिल्ह्यामध्ये आहेत. आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा तो म्हणजे मुंबई शहर, त्या ठिकाणी 0 तालुके आहेत. मुंबई शहर 0 तालुके, मुंबई शहर.
तालुके 16 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, ते म्हणजेच नांदेड आणि यवतमाळ. सर्वाधिक तालुके असणारे हे 2 जिल्हे. त्यानंतर सर्वात कमी तालुके, फक्त 0 तालुके असणारा एकच जिल्हा आहे, तो म्हणजे मुंबई शहर. यानंतर मुंबई उपनगर या ठिकाणी 3 जिल्हे येतात. मुंबई उपनगर, आणि धुळे या ठिकाणी 4 जिल्हे आहेत. 0 तालुके असणारा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, त्या ठिकाणी एकही तालुका नाही. यानंतर 3 तालुके असणारा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता सर्वाधिक कमी तालुके असणारा जिल्हा म्हणजे धुळे, या ठिकाणी फक्त 4 तालुके आहेत. आणि सर्वाधिक जास्त तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, नांदेड आणि यवतमाळ. यानंतर सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा, ज्या ठिकाणी 0 तालुके आहेत, ते म्हणजे मुंबई शहर. आणि 3 तालुके असणारा जिल्हा मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. यानंतर सागरी सीमेबद्दल बघू आपण. महाराष्ट्राची सागरी सीमा महाराष्ट्राची सागरी सीमा ही 720 किलोमीटर होती, पण आता 877.97 किलोमीटर एवढी झालेली आहे. जुलै 2025 मध्ये एक GR आला, त्यानुसार सागरी सीमा ही 877.97 किलोमीटर एवढी झालेली आहे, जे की आधी 720 किलोमीटर होती, ही आधी होती. आता जुलै 2025 मध्ये एक भारत सरकारचा GR आला, त्यानुसार सागरी सीमेमध्ये बदल झाला. 720 किलोमीटर सागरी सीमेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला जिल्हा हा रत्नागिरी होता, आणि सर्वात कमी सागरी किनारा लाभलेला जिल्हा हा ठाणे होता. पण आता महाराष्ट्राची सागरी सीमेमध्ये चेंज झालेला आहे. 720 किलोमीटरवरून आता ती 877.97 किलोमीटर झालेली आहे जुलै 2025 या GR नुसार. तर आता त्याबद्दल डिटेल माहिती झाल्यावर आपण माहिती बघू. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम लांबी. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही 700 किमी आहे. काही ठिकाणी 720 सुद्धा दिलेली आहे विश्वखंडानुसार. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 720 किंवा 700 किमी. उत्तर दक्षिण लांबी, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700 किंवा 720 किमी, 720 विश्वखंडानुसार. यानंतर पूर्व पश्चिम. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, तर उत्तर दक्षिण लांबी ही 700 किंवा 720 किलोमीटर विश्वखंडानुसार. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे, जे की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किमी आहे, तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी ही 700 किंवा 720 किलोमीटर म्हणता येईल इतकी आहे. आणि भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारताची उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे, जे की भारताची उत्तर दक्षिण लांबी ही 3214 किलोमीटर इतकी आहे, आणि पूर्व पश्चिम लांबी ही 2933 किलोमीटर इतकी आहे. या ठिकाणी थांबू आपण आता.
यापुढील व्हिडिओ आपण उद्या बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.